मंडळी, हा जो मासा दिसतोय तो आम्ही मासेमारीला गेलो होतो आणि असं सावित्री नदीच्या काठावर बसलो होतो आणि अचानक तो आमच्या समोर आला आणि त्याला आम्ही हात जवळ नेला, त्याच्या हाताळलं तरी पण तो जात नव्हता. हाताने पकडलं त्याला. मी म्हणलं असं एरवी कधी घडत नाही आणि तो मासा जातच नव्हता बघा, अजिबात तो हलतच नाही तिथून. त्याला पुन्हा पुन्हा आम्ही पकडलं तरी तो जात नव्हता. तिथेच उभा आहे दिसतंय आपल्याला, कारण असा कुठलाही मासा असं माणसाजवळ कधी उभा राहत नाही. तू बघते आपण बघा तो उभा राहिलाय आणि परत आहे ना आम्ही थोड्या वेळाने ठरवलं की बाबा असं कसं होतं म्हणून आम्ही परत त्याला हातामध्ये घेतलं आणि आम्हाला दिसते त्याचं पोट आहे ना फुगलेलं आहे खालच्या बाजूने. मग आम्ही बोललो काहीतरी अडकलं असं आम्हाला थोडंसं वाटलं आणि त्याला आहे ना आम्ही काठी घेतली आणि काठीने थोडंसं त्याच्या जिकडे पोट फुगलेलं होतं ना तिकडं असं थोडंसं बघा हे हलवलं त्याला काठीने. मला वाटतं की ते काहीतरी झालं त्याचं असं, म्हणून आम्ही त्याला हलवलं तिकडे आणि पुन्हा पाण्यात सोडून दिलं. आपण बघताय मित्र जणू काही चमत्कारच झाला इकडे, जेणेकरून जसं काय तो आमच्याकडे इलाज करून घेण्यासाठीच आमच्या समोर आला. बघा गेला तो आणि परत तो आला.